हॅलो, तनुजास लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम चमचमीत अशी भेळ। बनवायला खूप सोपी आहे, पण टेस्ट अप्रतिम लागते। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी मध्यम आकाराचे 2 कांदे घेतलेले, ते एकदम बारीक असे कट करून घ्यायचे। कांदा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आपला कांदा छान असा बारीक करून झालाय। कांदा बारीक असा कट करून झालाय। आता आपण टोमॅटो बारीक करून घेऊ। इथे मी मध्यम आकाराचे 2 टोमॅटो घेतलेले। तुम्ही टोमॅटो तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। आणि टोमॅटो पण एकदम बारीक असा कट करायचा। टोमॅटो कट करून झालाय। आता आपण कोथिंबीर कट करून घेऊ। कोथिंबीर पण एकदम बारीक अशी कट करायची। कोथिंबीर कट करून झाली। आता मी इथे अर्धा लिंबू घेतलेला आहे। आता आपण भेळ करून घेऊ। इथे मी भेळ घेतलेली आहे। त्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा, कांदा टाकून घ्यायचा, त्यावर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि अर्धा लिंबू पूर्ण पिळून घ्यायचा। लिंबामुळे एकदम छान अशी टेस्ट येते। आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करताना जर तुम्हाला टोमॅटो कांदा कमी वाटत असेल तर तुम्ही कट करून टाकू शकता। मला इथे टोमॅटो आणि कांदा थोडासा कमी वाटतोय, त्यामुळे मी त्यामध्ये अजून थोडासा टोमॅटो आणि कांदा टाकून घेते। चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एकदम छान अशी आपली चमचमीत भेळ तयार झालेली आहे। मी इथे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते। अशा पद्धतीने जर भेळ बनवली तर लहानांपासून मोठे सर्वच आवडीने खातात। एकदा नक्की ट्राय करा। कशी झाली कमेंटमध्ये सांगा। रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा।